हो मीच. मला जरा उशीरच झाला. मला नक्की खात्री आहे की तू आधिराला सुद्धा तुझी माफी मागायला लावली असणार. मी जर वेळेवर आलो असतो ना तर तिला तुझी माफी मागायला लागलीच नसती. का हो? इथे माझ्या मानाचा प्रश्न आहे. म्हणजे मला जो हक्काचा मान आहे तोही मिळू नये मी असं तुम्हाला वाटतंय है ना? है ना? बरोबर आहे. म्हणजे आदिराने तर माझी माफी मागितली, सो आनंदी माझी माफी मागत होती, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम होता? अगं का माफी मागायची? हा काही नवीन खेळ आहे का? प्रत्येकाने उठून तुझी माफी मागायची? हा? आणि तुझ्या हट्टापायी न केलेल्या चुका त्यांनी मान्य करायच्या. स्वानंदीने तुझी माफी का मागायची मी म्हणतो. तिची तर यामध्ये काही चूक नाही. बरोबर आहे, बरोबर. अगदी तिची काही चूक नाही. शेवटी ती तुमचीच मुलगी, तुम्हाला ती बरोबरच वाटणार. बरोबर आहे. चुका तू करतेस हो ना? आणि आम्ही तुला दरवेळी माफ करून चुका करतो. बाबा राहू द्या ना. नाही नंदू थांब, मला बोलू दे. जावई बापू, आईसाहेब, खरं तर दरवेळी मला तुमच्या पुढे हात जोडून माफी मागावी लागते, तेही आमच्या माणसामुळे. मला खरं सांगतो हे असं आवडत नाही. आणि तुमच्या घरामध्ये हे सगळं घडतंय हे तर मुळीच आवडत नाही. पण ही परिस्थितीच अशी आणते ना की मग आमचाही पारा चढतो. बाबा तुम्ही प्लीज माफी मागू नका. तुमची या सगळ्यामध्ये काहीच चूक नाहीये. आणि आपण सगळेजण शांतपणे बोलूया आणि यातनं मार्ग काढूया ना काहीतरी. जावई बापू, अहो शांतपणे बोलणं म्हणजे काय असतं हे जर माझ्या बायकोला कळलं असतं ना तर ती घर सोडून इथे अशी आली नसती. हो वा देवा, हे ऐकण्या अगोदर मध्ये कान कानच जडलंय. तुम्हाला काय वाटतं की मी एकटीच जबाबदार या सगळ्यात? हो, तूच जबाबदार आहेस या सगळ्याला. अगं वाद, मतभेद, भांडण हे वेगळं आणि असा तडकाफडकी निर्णय घेऊन सुनेच्या माहेरी राहणं हे वेगळं. हा, आता असं म्हणू नकोस मी माझ्या लेकीकडे आले म्हणून. लेकीच्या सासरी जाऊन राहणं तर त्याहून चुकीचं आहे. म्हणजे तुमची सून मला तुमच्या मुलांपासून वेगळं करते ते चुकीचं नाहीये. आणि त्याला तुमची मुलगी दुजोरा देतेय, तिला पाठिंबा देतेय, वेगळी चूल मांडण्यासाठी बोलतेय, हे सगळं चुकीचं नाहीये. मग मी इथं जाब विचारायला आले ते चुकीचं आहे का? हाच प्रॉब्लेम आहे ग तुझा. तुला नेहमी समोरच्याच चुकीचे वाटतात. स्वतःची मनमानी फक्त तुला हवी असते, दुसरं काही नाही.